या ठिकाणी रिपब्लिकन सेना नांदेड दक्षिण व आंबेडकर प्रेमी संघटनेच्या वतीने आज माननीय कलेक्टर साहेबांना आम्ही परभणी या ठिकाणी जे काही घटना घडलेली आहे त्याचा निषेध व्यक्त करत आहोत या ठिकाणी। आणि जे कोणी त्या ठिकाणचा जो मातेपिरू आहे की त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकच्या समोर त्यांनी संविधान पुस्तक त्यांचा विटंबना केला आणि संबंध महाराष्ट्रामध्ये संविधानप्रेमी आणि आंबेडकर प्रेमी या समूहाचं त्या ठिकाणी त्यांनी भावना दुखवून इथल्या सर्व ज्यांना संविधानाच्या माध्यमातून जे काही न्याय हक्क मिळतोय त्या संविधानावर घाला घालून त्यांनी संबंध बहुजन आणि आंबेडकर प्रेमी या जनतेचं त्यांनी संविधानाचा विटंबना करून म्हणजे तीव्र भावना दुखवण्याचं काम त्या परभणी या ठिकाणी घडलेलं आहे। म्हणून माननीय कलेक्टर साहेब नांदेड या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन सेना नांदेड दक्षिणच्या वतीने आणि आंबेडकर प्रेमी संघटनेच्या वतीने त्या विषयाचा जाहीर निषेध व्यक्त करतो। आणि येणाऱ्या काळामध्ये जो कोणी मातेपिरू असेल त्यांना त्या ठिकाणचं कठोर शासन झालं पाहिजे आणि त्यांना देशद्रोहीचा गुन्हा आज या ठिकाणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची जी काही विटंबना झालेली आहे तिथल्या एका पोलीस प्रशासन सांगते की मनोरुग्णाकडून ते कृत्य घडलेलं आहे, पण जाणून बुजून हा मनोरुग्ण महापुरुषांच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच पुतळ्यापाशी काय येतो आमचा थेट सवाल आहे। आणि दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी आमच्या परभणी येथील समाज बांधवांनी या ठिकाणी संविधानिक मार्गाने जो काही बंद पुकारला होता तो बंद यशस्वीरित्या पार पाडला आणि त्यांच्यावर जे काही बौद्ध वस्त्यामध्ये जाऊन पोलीस प्रशासनाकडून जे काही धरपकडीचं कार्यक्रम चालू आहे त्याचा देखील आम्ही निषेध करतो। आणि देवेंद्र फडणवीस यांना थेट आम्ही या ठिकाणाहून इशारा देतो की त्या ठिकाणी जे काय आमच्या भीमसैनिकावर खोटे गुन्हे दाखल झाले ते तात्काळ वापस घ्यावे आणि त्या ठिकाणी जे कोम्बिंग चालू आहे ते कोम्बिंग थांबवण्याचं या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी काम करावं आणि महाराष्ट्रामध्ये शांतता आणि सुव्यवस्था ही सुव्यवस्था राखण्याचं काम आम्ही आंबेडकरी जनता नेहमी करत आलो, यापुढून देखील करत राहू। त्या ठिकाणी जे काय परभणीला कृत्य घडलं त्या करणाऱ्या आरोपीला देखील या ठिकाणी राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे, एवढी देखील आमची मागणी आहे। या असंख्य मागण्या घेऊन आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीने कलेक्टरांना निवेदन दिलं आहे।